तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो इकडे अक्षराही निघलेली असते आणि तिकडून अधिपतीही निघलेला असतो. दोघे फार खुश असतात कारण आता दोघे एकमेकांना भेटणार असतात. तर मित्रांना आता दोघांची हुकाचूक होते. अधिपती अक्षराच्या घरी जातो आणि अक्षरा ही अधिपतीच्या घरी जाते, पण दोघेही एकमेकांना भेटत नाही. मात्र आता इकडे भुवनेश्वरी मॅडम ही मस्त हॉलमध्येच बसलेली असते. अक्षरा मागचा पुढचा विचार न करता थेट अधिपतीच्या रूमकडे जाते, पण भुवनेश्वरी तिला अडवते. थांब, आल्या पावली मागं जाय. तुझा इथे काहीही हक्क नाही. तू इथे कशाला आलीस? आणि हो, तुला इथून काढून दिलं आहे. माझ्या अधिपतीने म्हणजेच तुझ्या नवऱ्याने तुला इथून हाताला धरून बाहेर काढून दिलं आहे. मग तू इथे आलीस कशी? तर आता त्यावर अक्षरा लगेच म्हणते, बस मॅडम, आता मी कुणाच्या मागे लागून आले नाही. मी लग्न करून आले आहे. 4 चौघांमध्ये इथं आलेले आहे. त्यामुळे तर आता भुवनेश्वरी हे बोलताना भुवनेश्वरीला भानच राहत नाही. अक्षराबरोबर तिचे बाबा पण आलेले आहे. आता जी बाई घरात वेगळी आणि इतरांसमोर वेगळी असते, हिचा आता खरा चेहरा बाबांसमोर आलेला आहे. तर आता ती असं बोलल्यानंतर अक्षरा बोलते, बस, आता तुमचं लय झालं. तुम्ही कितीही काही बोलला तर माझा निर्णय ठाम आहे. मी या घरातून जाणार नाही. पण आता भुवनेश्वरी म्हणते, ज्या बाईने एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना, त्या बाईने परत घराकडे ओळणंही बघू नाही. तर आता अक्षरा लगेच म्हणते, तुम्ही कितीही मला इथून जायला सांगितलं, पण मी तुमचं कधीही ऐकणार नाही. कारण मी या घरची सून आहे. हे घर माझं आहे. तर मित्रांनो आता अक्षरा भुवनेश्वरीचं कसं तोंड बंद करते हे पुढील भागामध्ये नक्की बघू.